लढत आहे. एकेकडे घरच्या मैदानामध्ये डीसीसी नवापूर विपक्ष जेसीसी बी संघाचे खांदे थोडेसे उंचावलेले असेल. त्या पाठचं कारण एक डुआड आहे लढत आणि त्यावेळेला डीसीसी नवापूर संघाला एनपीएल अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये डीसीसी नवापूर संघाला पराभूत केलं होतं जेसीसी बी संघानं. पंच गंभीर सर, विवेक सर, ह्या मॅचला ऍडजस्ट करा, थोडस मिळत नाही त्या कारणास्तव. चला जेसीसी थोडीशी घाई करा मित्रांनो प्लीज. वेलकम चेतन कदम, सी लाइट्स आणि त्याचे सर्वा मुरली थांबवतो एक मिनिट. कौस्तुभजी एक मिनिट. राजेशजी वैती साहेब आपल्याला विनंती असेल आपण प्लीज, ही आपली रिक्वेस्ट आहे, सर्वांची रिक्वेस्ट आहे ग्रामस्थांची. अविनाश पाटील सर आपण त्यांना घेऊन यायचंय. अविनाश पाटील आणि राजेश वैती साहेब यांचं एक चांगलं बॉन्डिंग आहे. आपण रिक्वेस्ट केली तर नक्की येतील ते. चला दोन विनर संघ दरम्यान आपली मॅच जी आपल्या भेटीला येणार आहे. जेसीसी बी समोर डीसीसी नवापूर, जिकडे टॉस जिंकला होता डीसीसी नवापूर या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन सलामीर बॅटर पुन्हा एकदा दोघे बंधू. एका बाजूला चिराग मेहर, नॉन स्ट्राइक एंडला आहे केतन मेहर. साहिल राणे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. ऑल सेट, पहिला बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना चेंडूला पाठवलंय एका धावेसाठी आणि रनिंगला झाले सुरुवात. पहा खूप महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 16 मध्ये दाखल होणार आहे. आता या 16 मध्ये जाण्यासाठी तुमचा खेळ जो पहिल्या मॅच मध्ये राहिला होता, आता या मॅचला कशा प्रकारे पाहता. पहिल्या मॅच बॅकफुटवर गेले, बॅकफुटवर जात असताना यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला विकेटचं पतन डॉन. पहा केतन कशा प्रकारे बाद झाले. तर बॅकफुटवर गेले, चेंडू वेगाने आला, बॅट थोडी उशिराने आली, तोपर्यंत बॅट चेंडूने घेतला यष्ट्यांचा स्पर्श आणि बाद बाबा लागलं होतं केतनला. पहिल्या विकेटचं पतन. नवीन आलेले फलंदाज आदित्य मेहर. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती केतनने. आता केतनला सुद्धा दुसऱ्या चेंडूवर बाद केलंय साहिल राणेने. पुन्हा पहिल्या चेंडूवर आल्या सिंगल येते. पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. साहिलच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळत असताना आता इतक्या गोष्टी घडल्या. आउटफील्ड इतक्या वरती चेंडूला उचललं, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला. काय जबरदस्त फटका तो एक्झिक्यूट केला होता. पॉवरफुल स्ट्रोक, पॉवरफुल बनवलं आणि त्याला पाठवून दिलं. डाऊन द ग्राउंडचा आपट, ऑफ ड्राईव्हचा फटका आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. लगातार दुसरा चौका. थांबवतोय मयूर. 10 धावा धावपल करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बरंच घडलंय या पहिल्या षटकामध्ये. हलक्या हाताने दिला विकेटवर सन्मान. सिंगल येते. पहिल्या
षटकाचा खेळ संपलाय. 11 धाबा फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत डीसीसी नवापूर संघ एक धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. थँक्यू डीजे, थँक्यू. आशिष शर्मा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतात. पहिलाच बॉल काय जबरदस्त चेंडू होता. जावेदला येता येता उशीर झाला तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि एक धावपल करते ते. पहा पहिल्या षटकामध्ये काय घडलं. सिंगल विकेट, सिंगल, 4 सिंगल असं 11 धावांचं षटक होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे. आशिष समोर आदित्य, मोठा फटका मारायचा प्रयत्न, परफेक्ट गॅप मधून, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं धन्यवाद जे आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं प्रेक्षक राजा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. प्रकाशजी वैती साहेब नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. जेथे जेथे डीसीसी तेथे तेथे प्रकाशजी वैती साहेब वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र पोलीस दलातील असे एक गोड व्यक्ती, खऱ्या अर्थाने एक माजी खेळाडू अर्थातच विनायक तांडेल साहेब, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब आणि कौस्तुभच्या दिशेनं पुन्हा एकदा बोलतोय. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 4 धाबा झाल्यात. 18. आशिष शर्मा पुन्हा एकदा कट केलाय. खूप चांगल्या पद्धतीने कट केलं होतं चेंडूला, पाठवलं होतं सिंगल साठी. पहा या मॅच मध्ये आता थोड्याशा वेगाने धावा येत आहेत. फ्लाइंग स्टार्ट म्हणता येईल. 19 धाबा दाखल करते आहेत. चेंडूचा खेळ झाला 5. हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल येते आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने आतापर्यंत 20 धाबा धावपल करते डीसीसी नवापूर या संघाच्या. एक धून ऐकणार आणि त्यानंतर वळणार मैदानाच्या दिशेने. गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. इथे सहानी रबाडा कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते NPL मध्ये. काय जबरदस्त खेळ त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला होता इतिहास आणि रबाडाने. आता नवापूर नगरीमध्ये दाखल झाल्यात. आता या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. पॉवर प्ले ऑन आहे. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, वेगवान आहे. सिंगल येते. 21 धावा धावपल करते आहेत. आता पहिल्या 2 षटकामध्ये आपण 20 पाहिल्या. इकडून पॉवर प्ले मध्ये किती धावा येणार. चिराग आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल. ओ नो 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 +1. अशा तब्बल 2 धावा धावपल करते आल्यात. धावांचा खेळ झाला आतापर्यंत 23 धावा. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले. ओ भरपूर उशीर गेला. तोपर्यंत 1 धाव धावपल करते ते. 24 धावा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला दिला सन्मान. पुन्हा सिंगल येते. 25 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत चिराग आणि आदित्य. आता या बॅटिंगला पाहता पाहता कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. नक्कीच कौस्तुभजी चांगला उल्लेख. 2 असे खेळाडू आहेत वसई तालुक्यातील 2 यंगस्टर, चिराग विपक्ष हितेश सहानी. नितेश पाटील तेजसदा तिथे ते लहान बाळ बसलं त्यांना उठवा प्लीज. बाळांनो तिथून या साईडला या. तिथे बसू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, साहिल राणे चेंडूला अडवतो, फेकी करतोय, येतोय डॉट. खूप चांगलं षटक पॉवर प्लेचं. थोडस कमबॅक केलं जेसीसी बी या संघाने, परंतु पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावपल करतात. ऐकणार आहोत डीजे साहिलला आणि लगेचच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती, फक्त देवाचं दर्शन घेती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर. थांबवतोय कैलासजी पाटील साहेब, कमलाकर तांडेल साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण मंचावर येऊन आसन असतवा. वेलकम साहेब, ह्या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण रिक्वेस्ट आहे मंचावर येऊन आसन असतवायचंय. राहुल विपक्ष चिराग मेहर, राऊंड द विकेटचा मारा. आखूट टप्प्याचा चेंडू टपच्या साने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येऊन डायरेक्टली आदळतोय बॅनरला. अर्थातच 4 धावा. डोंगर त्यानुआईचा मंदिर. थँक्यू कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं पहा. भरपूर वेळ होता आणि वेळ येत असताना परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून जात असताना तो गॅप शोधला. आता काय घडलंय सर्व गोष्टी पाहिल्या जाणार. फर्स्ट अटेम्प्ट, हातामध्ये चेंडू आला होता का, यष्ट्यांवर लागला तेव्हा, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पाटील नेटवर्क गडी बाद आहे, Yes. परंतु कौस्तुभजी एफर्ट्स काय होता. चिराग आज इतकंच म्हणतो, आज मला खेळायचंय माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. आणि ज्या वेळेला गावाची जर्सी आपण परिधान करतोय ना, त्यावेळेला संपूर्णतः ग्रामस्थ एक आशाभूत नजरेनं, एक आशा अपेक्षेनं आपल्याकडे पाहतात आणि त्याला जाण आहे. त्यासाठी अगदी जीवाच्या आकांतानं तो प्रयत्न होता. गडी बाद आहे, हाडलक, परंतु नेक्स्ट बॅट्समन अक्षय पाटील आहे. डीसीसी संघ म्हटला तर तो भरडा आहे. ती फलंदाजी असेल तो भरडा आहे आणि त्या 2 डाऊनची जागा घेत असताना आता अक्षय पाटीलला पाहतोय. दुसरीकडे आदित्य मेहर आहे. राहुल नो 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 प्लस 4. आम आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर. थँक्यू 5 ऑर्डर रेफर केले गेले त्या नो साठी. आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. गंभीर सर नो, येस इट इज नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धावा, 35 धावा दाखल करत. पहा वेगाने सुरुवात झाली या शेवटच्या अंतिम षटकाला. विकेट या अगोदर आली होती या चेंडू अगोदर, परंतु चौकार सुद्धा आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हो, फ्री हिटचा चेंडू मिस झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येते डॉट बॉल. चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा झाल्यात 35, इकडून 40 की त्याहून जास्त. हलक्या हातानं टॅप केलं चेंडूला आणि सिंगल येते. पहा आता या धाबांचा पाठलाग करण्यासाठी तुमचा प्लॅन कशा प्रकारे असणार आहे. परंतु मृदुल मनुल पाड्यामध्ये केलेला परफॉर्मन्स आज सर्वांच्या मनाला भावणारा होता. काय जबरदस्त खेळ जेसीसी बी या संघाने संपूर्ण त्या स्पर्धेमध्ये केला होता. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, सिंगल साठी येतोय. 37 37 धावा धावपल करतेत. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. राहुल समोर आदित्य, समोर फटका एक्झिक्यूट केला, फेकी झाले, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 37 धावा धावपल करतेत. 38 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय टीम डीसीसी नवापूर या संघाने जेसीसी बी या संघासमोर. त्या अगोदर आपण टॉसकडे बोलणार आहोत. जेसीसी सिनियर आणि टीम साई चरण दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये या. मृदुल मेहर त्या ठिकाणी जॉईन असतील. आदरणीय सन्माननीय विनायक तांडेल साहेब आपण या.
आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 पराभूत संघ आहेत आणि त्या पराभूत संघातील आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. JKCC सिनियर विपक्ष टीम साई चरण. JKCC आपला कर्णधार पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. एक असा खेळाडू उल्लेख करावा तितका कमी आणि त्यांचा देखील आम्ही ती चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय विनायक तांडेल साहेब अर्थातच सोपू आणि स्वप्नीलचे वडील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. एकीकडे DCC दुसरीकडे NPL आहे. DCC असा आवाज आणि NPL येतो. अर्थातच सचिन दादा नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. फक्त डिसिजन विचारेल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना असतील. नेक्स्ट मॅच 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील लढत प्रथमतः JKCC सिनियर संघ डिसिजन त्यांच्या बाजूने जातोय आणि क्षेत्ररक्षण हे म्हटलंय. मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी कौस्तुभजी मेहर हे जॉईंट असतील. पहिला चेंडू जवळ हा चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जात होता आणि तेथून ती हितेश सहानी ह्या खेळाडूला संधी मिळते आणि ज्या वेळेला संधी कौस्तुभजी मिळते ना त्या वेळेला ते आठवते कोलकाता ईडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धावेंवर द हिटमॅन रोहित शर्मा यांची झेल सुटली आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावेंचा तो विक्रम हा रोहित शर्माच्या नावी आहे. अर्थातच ज्या वेळेला संधी मिळते ना त्या वेळेला आपण फलंदाज रंग उधळत असताना हे सातत्यानं पाहिलं. यावेळी चेंडू बॅटला स्पर्श आहे की पायाला? आमच्या पंच बॅटला स्पर्श आहे असं सांगतायत. 3 मध्ये 3 आतापर्यंत सुरुवात आहे. 38चा पाठलाग आहे JCC B संघासमोर. नेक्स्ट बॉल बराच बाहेर आहे आणि वाईट चेंडू घोषित केला. 3 मध्ये 4. 2 सलामीर बॅटर हितेश सहानी रबाडा आणि साहिल राणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाल्यात आणि आतापर्यंत 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल केतन मेहर समोर. हितेश सहानी हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला दिलाय सन्मान आणि सिंगल येते. पहा आतापर्यंत 5 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती आणि त्या कारणानं पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. पाटला काय 38चा धावा झाल्यात. 7 JCC B या संघाच्या. एक धून ऐकणार आणि लगेचच वळणार मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल ऑफ्टॉनच्या थोडासा बाहेर आहे. स्वतः कर्णधार जतीन तांडेल बॉलिंग ट्रॅकवर आल्यात आणि धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत 8. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला दिलाय सन्मान. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जाते. पहा दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत आणि दोन्ही खेळाडूंचा जर ग्राफ पाहिला ना मृदुल मागील 2 वर्षाचा तर खूप मोठा आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगला ऑलराऊंडरचा खेळ. इथे सहानी रबाडा आणि साहिल राणेने केला होता. ऑन साइडला खेळत असताना नयन वेगाने आला होता. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकेच वेगाने आले आणि सिंगल येते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चर्चा करणार आहोत त्या अगोदर मॅच कडे वळणार. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा तेच घडलंय सिंगल साठी. पहा प्रत्येक चेंडूवर सिंगल घेत आहेत मृदुल, प्रत्येक चेंडूवर. इकडून 38चा पाठला काय माहित आहे. पॉवर प्लेचं षटक ही अजूनही बाकी आहे. नाही ते कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत चालू आहे. कौस्तुभजी खऱ्या अर्थानं उल्लेख करावा असा वाटतोय. हे 2 खेळाडू असे जर का शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिले तर सामना फिनिश करणं जाणतायत. साहिल असेल दुसरीकडे हितेश सहानी अर्थातच रबाडा. 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे परंतु दुसरीकडून अगदी असं म्हटलं जातं ना की ये अंबुजा की दीवार है, ये आसानी से टूटेगी नहीं.
लाईट्स जर थांबव नंतर बघूया आपण. चेतन मॅच मध्ये लाईट नकोय, ही रिक्वेस्ट असेल. नाही नाही बंद करा, जे काय असेल ते आपण बघू. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 धावा धावपलकावरती 13. बॅकफुटवर गेले, ट्राय केलं चेंडूला. ओ ओ ओ आर्यन आर्यन आर्यन, हे तो नामुमकिन है. आदरणीय सन्माननीय भूषण पाटील साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं आयोजक आहेत भूषण दादा. आमच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून त्यांची देखील प्रचंड मोठी मेहनत आणि ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत देखील भूषण दादा यांची आहे. भूषण दादांची एक आता सध्याच्या घडीला एक वेगळी ओळख आहे, अर्थात आज नवापूर चिकन सेंटर म्हणून त्यांची ती ओळख. वेलकम आपल्या देखील भूषण दादा, ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि ताबर जनरेट आता करावी लागणार आहे. 2 षटकामध्ये आपण 14 धावा बघितल्या. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता या 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे, कोणाच्या नाभी जाणार आहे. स्वप्नीलने मागील षटक मागील मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. आता काय करायचंय. 1-4 14 धावा धावपलकावर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवर बॅकअप खूप चांगला आहे. पिंट्याच्या हातामधून चेंडू निसटला, बॅकअप खूप चांगला दिला ना खेळकर. पहिला विकेटचं पतन. इथे साने रबाडा बाद गॉन. थँक्यू. पहा पहिला गडी बाद झालाय आणि आशिष शर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. धावा धावपलकावरती आहेत आतापर्यंत 14 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, पॉवर ऑन आहे. आता पॉवर ऑन असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. नेक्स्ट बॉल, नो चेंडू, नो म्हणजे 1 धाव धावपलकावर येते. 15 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 1. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू यावली गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सी बारशा पार, चौकार. 4 धावा. आमंत्रित केलं होतं गॅप मधून जात असताना. 19 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. नेक्स्ट बॉल, स्वप्नील समोर, आशिष शर्मा बॅकवॉटर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू अडवलाय, येतोय डॉट. 19-1. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने दिला सलमान ओहो अक्षयच्या हातामध्ये. चेंडू येता येता भरपूर उशीर गेला तोपर्यंत 1 धाव धावपलकावरती येते. पहा अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. 8-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. आता चर्चा करतायत साहिल राणीच्या बॅट मधून काय चौकार येईल का. 8 चेंडू 18 धाबा. नेक्स्ट बॉल, बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, खूप चांगले फिल्डिंग. आर्यन त्या ठिकाणी होते आणि चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय. आता 7-17. 7 चेंडू 70 धाब्यांची गरज. खूप चांगली बॉलिंग. चौकार आला होता या अगोदर, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक रफ अँड टफ कमबॅक स्वप्नीलने केलंय. समोर डाऊन द ग्राउंडचा फटका, चौकार येणं, चौकार आला, गरजेपुरती आला आणि 4 धावा देऊन गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. थँक्यू डीजे. पहा फ्लाईट साठी जो थर्ड अंपायरला रेफर केले गेले, नो आहे की नाही या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आमचे ऑफिशियल पंच दुसरा अँगलने आता पाहणार. दुसऱ्या अँगल मध्ये येत असताना चेंडू किती वर होता आणि येस. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि येणाऱ्या 6 मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. 6-13 या इक्वेशन मध्ये
13 धाब्यांची गरज आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गच त्यांनी साहिल राणे याचं ओपनर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु साहिल राणेला पाहता पाहता आशिष शर्मा काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 6-13 पहिला बॉल. नयन पहिलाच बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलं तर खूप चांगला चेंडू होता आणि सिंगल येते. पाहता साहिलच्या बॅट मधून चौकार नाहीत, परंतु आशिष शर्मा यांनी 2 चौकार लगवल्यात. आता 2 चौकार येत असताना 2 खेळाडू चर्चा करतात. मॅच महत्वाचे. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय आणि इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 16 मध्ये जाणार आहे. कोण जाणार टॉप 16 मध्ये? नयन समोर, आशिष शर्मा. नेक्स्ट बॉल. मोठा फटका ऑन साइडला. पिंट्या चेंडू खाली आले, चेंडूला अडवलं, फेकी झाले, थर्ड अंपायरला रेफर केलंय. आता पुन्हा मुन्ना जयस्वाल असणार आहेत व्हीजी. नॉट आउट, सिंगल येते. 4 मध्ये 11. साहिल राणे समोर नयन. ओ मोठा फटका. आता मात्र लेग टाकला होता आणि पाठीमागे चेंडू निघून जाते सिंगल साठी. आता 3-10चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. 3 मोठे फटके जेसीसी संघाला त्या विजयी करतील. बॅकवॉटर गेले, ट्राय केलं चेंडूला, परफेक्ट स्ट्रोक, गॅप मधून स्ट्रोक. काय जबरदस्त बॅटिंग करतात आशिष शर्मा. उशिराने आल्यात, नंबर 3 ची पोझिशन घेतले, नंबर 3 ची जागा घेतलंय आणि ती जागा घेत असताना खूप चांगली बॅटिंग. 2 मध्ये 6, 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. 2-6. नेक्स्ट बॉल. हो आता मात्र चेंडू आतमध्ये आला आणि आतमध्ये येत असताना 1 धाव धप्पल करते येते. 1 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे आता. आता साहिल राणे समोर नयन. नेक्स्ट बॉल. ओ ओ ओ ओ ओ आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला टीम डीसीसी नवापूर या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना जेसीसी बी संघ. डीसीसी नवापूर अजून एक संघ जो टॉप 16 मध्ये दाखल होणारा या ग्रुप मधून पहिला संघ. चला नेक्स्ट टू टीम्स चला फिल्डिंग लावून घ्या. ज्याची बॅटिंग आहे त्यांनी 2 बॅटर पाठवा. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सुद्धा बोलणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी केली बॅटिंग. चला मैदान खाली करा. डीसीसी नवापूर. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते. थँक्यू डीजे, थँक्यू. थांबवतोय. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी केली बॅटिंग असे चिराग मेहर ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी केली बॅटिंग, ज्याने केल्या धावा असे
चिराग मेहर ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. त्या अगोदर चला JQCC सिनियर फिल्डिंग लावून घ्या. साई चरण 2 बॅटर आल्यात. महाराष्ट्र पोलीस दलातील स्वप्नीलचे वडील विनायक तांडेल साहेब आपणास विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. विनायक तांडेल साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. स्वप्नीलचे वडील आहेत जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत असे विनायक तांडेल साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. खूप चांगली बॅटिंग चिरागने केली. नेक्स्ट मॅचला झाली सुरुवात. अजून एक गोड आवाज नायन सरांना ऐकूया. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ आणि मृदुल सर. आणि नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग तर्फे या टुर्नामेंटमध्ये मला कॉमेंट्री करण्याचं सौभाग्य लाभलं त्याबद्दल मी नवापूर ग्रामस्थ मंडळाचं आणि डोकरादेव क्रिकेट क्लबचं सुद्धा मी आभार मानतो. कारण की इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आमच्यासारख्या छोट्याशा समालोचकाला संधी मिळणं म्हणजे पण खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. तर दरम्यान आपण मॅचकडे वळूया. चालू असलेला सामना हा दोन्ही लुजर संघांमध्ये आहे. एका बाजूला JKCC सिनियर संघ ज्या टीममध्ये जेव्हा मी क्रिकेट सुरुवात केली त्यावेळेसचे माझे सगळे साथी आहेत. विजय घरत, सचिन घरत, मिलिंद पाटील असे दिग्गज खेळाडू ज्यांनी मध्ये थोडासा गॅप घेतला होता, विश्रांती घेतली होती, परंतु नंतर डिसाईड केलं की पुन्हा आपण कमबॅक करायला हवा. कारण की लाईफ एकच आहे आणि त्या लाईफमध्ये आपल्याला एकच चान्स मिळतो आणि त्या संधीचं सोनं करून घ्यायला हवं. आमचा जुना संघ होता मिठारे 11. त्या मिठारे 11 मध्ये 2 मिठारे बंधू होते, 2 ठाकूर बंधू होते आणि 2 रेडीज बंधू होते. आणि 11 मध्ये बाकी सगळे चिल्लर बिल्लर त्यामध्ये आमची गिनती व्हायची. कारण की आमची भूमिका पहिल्यापासून होती कमी तिथे आम्ही. पण मिठारे ना, मी म्हणजे मिठारे, ठा म्हणजे ठाकूर, रे म्हणजे रेडीज आणि उरलेले 11 मध्ये आम्ही होते. त्यामध्ये पाटील आले, कालुष्टे आले, दहीबावकर आले. त्यात संतोष दहीबावकर हे सुद्धा एक खंबे पाठीराखे मिठार 11चे, ते मागे बसलेत. त्यांच्या खांद्यावरती JKCC ज्युनियर आणि JKCC सिनियर अशा दोन्ही संघांचा भार आहे, परंतु त्यांचे खांदे खूप मजबूत आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचे भार उचलण्यामध्ये सक्षम आहेत. आणि मी एक थोडा गॅप आहे त्यामुळे त्या गॅपमध्ये मी थोडेसे आपले ज्या आठवणी आहेत त्या उजागर करू इच्छितो. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग बद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी एक जतीन तांडेल यांनी प्रामाणिक मत व्यक्त केलं होतं JKCC अर्नाळा प्रीमियर लीगमध्ये. त्यांना विचारलं होतं की तुम्हाला JKCC अर्नाळा लीग कशी वाटली, तर त्यांनी प्रामाणिक मत व्यक्त केलं होतं की आम्ही जी आमची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती ते आम्ही JKCC प्रीमियर लीगलाच कॉपी केलं होतं. परंतु गेलं वर्ष आणि हे वर्ष पाहता, त्यांचं हे भव्य दिव्य आयोजन पाहता मी नक्कीच सांगू इच्छितो की तुम्हाला आता कोणाला कॉपी करायची गरज नाही आहे, पूर्ण तालुका तुम्हाला कॉपी करणार आहे. तर या आयोजनाबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत DCC टीम आणि नवापूर ग्रामस्थांसाठी. चांगलाच उच्चांक गाठला आहे. चला, पंचांनी नोंद घ्यायची आहे की आज आपल्याला सुपर 16चे टोटल 8 सामने खेळवायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त या ग्रुपमधले 2 सामने खेळवायचे आहेत, म्हणजे टोटल अजूनही 10 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. तर थोडीशी घाई करायची आहे. आता ऑलरेडी 7:54 झालेत, जवळजवळ 8 वाजलेत. या लास्ट ग्रुपमधील हायलाइट्स म्हणजे या ग्रुपमधून फर्स्ट क्वालिफायर ठरलाय तो म्हणजे इकडचा लोकल संघ डोकरादेव क्रिकेट क्लब क्वालिफायर फर्स्ट ठरलाय. 2 मध्ये